कशी होते, कोण भोगवते, सर्वश्रेष्ठ आहे का नाही आहे, अशा अनेक पुराव्याच्या माध्यमातून आपल्या समोर सिद्ध करतात आहे। आपण आतापर्यंत ऐकलं, जळत्वापाशी चौकडी थोर, असं जर म्हटलं तर मी कालही सांगितलं होतं, अनेक प्रकारचे साधके बाधके आहेत, पण पुरावा असा कुठेच नाही की चौकडी ही सर्व नरकामध्ये श्रेष्ठ आहे कर्मराटीच्या, असं कुठेही लिहिलेलं नाही। म्हणून त्यांनी अनेक उदाहरणं देऊन आपल्याला समजून सांगतात। त्यांनी सांगितलं, कदाचित चौकडीचा भोग शेवटी होत असेल, कलियुगाच्या अंती होतो। जळत्वाचा भोग मनुष्य मारला की देहाच्या पालटी होतो। म्हणून जर तुम्ही चौकडी श्रेष्ठ म्हणत असाल तर असं शक्य नाही। म्हणून त्यांनी उदाहरण दिलं, जर तुम्ही जळत्वानंतर चौकडी भोगवल्या जाते असं जर बोलले म्हणून ती चौकडी श्रेष्ठ आहे, तर ते म्हणतात मनुष्याचा घात केला। एखाद्या मनुष्याने स्वतःला मारून घेतलं किंवा एखाद्याने परघात केला, आता हे दोन आत्मघातकी आहेत आणि या आत्मघात झाल्यानंतर जळत होतं असं आपण म्हणतो, परंतु देहाच्या पालटी जळत होतच नाही। आत्मघात केला की लगेच जळत्व होतं असं कुठेही लिहिलेलं नाही। काय होतं सांगू शकता? नाही काय ऐकून येत जर दो ग्रहत्व, हा बरोबर आहे, प्रतदेह नाही होत। आत्मघात केला की सुरुवातीला ग्रहत्व होत, त्याच्यानंतर प्रेतत्व होत, ग्रहत्व होतं, प्रेतत्व होतं, रौरव होतात, त्याच्यानंतर जळत्व होतं। मग आता आधी जर प्रेतत्व, ग्रहत्व, रौरव हे जर नरक आधी होतात आहे तर याचं दुःख जास्त आहे आणि जळत्वीचे दुःख कमी आहे असं बोलल्या जाईल का? चौकडीचा जर हिशोब लावला तर जळत्वानंतर चौकडी भोगवल्या जाते असं असलं तर चौकडीचं दुःख जास्त आहे असं जर आपण बोललं तर ते म्हणतात आत्मघात झाल्यानंतर प्रथमता ग्रहत्व होतं, मग प्रेतत्व होतं, मग रौरव होतात, असे 13 भेदी नरक होतात। काय म्हणता? काय नाही, अंतिक होणारच नाही ना, डायरेक्ट मारूनच टाकलं तर काय? अंतिक कधी होते? जेव्हा पूर्ण लेप झाला की 100 वर्षाचा लेप झाला की होणार ना अंतिक। अंतिक कशामुळे झाली? भजन घालताना त्यामध्ये तोडमोड हिंसा झाली, म्हणून ते पुण्यरूप क्रिया जरी असली तर कर्मराटीच्या क्रिया 2 प्रकारच्या घडतात, एक संत आणि एक असंत। कोणतीही कर्मराटीची क्रिया 2 प्रकारची आहे, एक संत आहे आणि एक असंत आहे। आता इथं मनुष्याला जीव घातलं हे पुण्यरूप क्रिया आहे, पुण्य झालं त्याला, पण त्यासोबत जेवण घालत असताना काय केलं की स्वयंपाक केला, स्वयंपाक केल्यानंतर
काडीवर केला, गॅसवर केला, आणि त्याच्यामध्ये हिंसा निष्पन्न झाली. मग आता चांगली क्रिया करत असताना त्याच्यामध्ये हिंसा निष्पन्न झाली आणि कर्म राटेमध्ये दोन प्रकारच्या क्रिया एका क्रियेमध्ये घडतात. पापही घडतं आणि पुण्यही घडतं. कर्मराटीच्या अशा दोन क्रिया आहेत. जर पापरूप क्रिया केली त्याच्यातही थोडस पुण्यरूप क्रिया घडते. तर ते म्हणतात की जे पापरूप क्रिया आहे ती मनुष्य देहाच्या शेवटी जेव्हा तो जातो वर तेव्हा 3 तास त्या देहामध्ये परमाणूमध्ये संपादकत्व केलं जातं, भोगवलं जातं. पण 100 वर्ष झाल्यानंतर आता हा आत्मघात केलाय आणि परघात बी केलाय. म्हणजे काय झालाय, देहातून जीव निघत नसताना काढणे. आत्मघात काय म्हणजे काय, देहातून जीव जात नव्हता तरी जबरदस्ती यांनी केला काढले, किंवा दुसऱ्याने घात केला याचा आत्मघात म्हणजे याची आयुष्य होतं पण त्यांनी याला काय केलं, मारून टाकलं. म्हणून दोन्हीकडे बी अंतिक होणार नाही सध्या. म्हणून पहिले काय होईल, ग्रहत्व होईल. अंतिक पण नंतर होईल. पहिले काय होईल, ग्रहत्व. हिंसा झाली की पहिले ग्रहत्व म्हणजे 8 भूताच्या योनी आहे आणि प्रत्येक योनीचं आयुष्य 12 वर्ष आहे. 12 गुणिले 8, 12 8 40. त्याच्यानंतर रौरवाचे नरक आहे. 12 प्रकारचे नरक आहेत आणि 12 वर्षाचा एका नरकाचा भोग आहे. 12 गुणिले 12 किती आले, 144. 96 वर्षाचे हे होतील, 144 वर्षाचे ते होतील. त्याच्यानंतर जे होईल ते पाहता येईल आणि शेवटी मग जडत्व. शेवटी काय होईल, जडत्व. तर ते म्हणतात मनुष्याला मारल्यानंतर पहिल्यांदा ग्रहत्व भोगवलं म्हणून ग्रहत्वाचं दुःख जडत्वापेक्षा जास्त आहे का, नाही. दुःख जास्त कशाचं आहे, जडत्वाचं आहे. त्याप्रमाणे जडत्वाच्या नंतर चौकडी भोगवल्या जाते म्हणून चौकडीचं दुःख जडत्वापेक्षा जास्त आहे असा अर्थ त्यांनी काय केला, खोडून काढला. आणि त्यांनी सांगितलं की अशी व्यवस्था नाही. फक्त मग शेवटी देण्याचं कारण काय, चौकडी ही शेवटी भोगवल्या जाण्याचं कारण काय, जडत्वाचं दुःख जर जास्त आहे चौकडीचं दुःख कमी आहे तर कारण काय, तर त्यांनी महत्वाचं चौकडी का थोर सांगितली याचं कारण सांगितलं. प्रत्येक नरकामध्ये जर तुमची कणव जोडलेली असली तर त्याच्यामध्ये लीळा होते. जडत्वामध्ये एखादा जीव गेला आणि त्यांनी जर त्याच्यामध्ये काहीतरी मागच्या जन्मात चांगलं जोडलेलं असलं तर परमेश्वर त्याला जडत्वामधून बाहेर काढतात. असेही चरित्र आहेत. ज्याप्रमाणे परमेश्वराने बेलापूरला वज्री घडली. वज्री घडायचं कारणच काय, त्याच्यामध्ये जीव संपादकत्व केलेला होता आणि त्याला त्या परमाणूतून फोडून बाहेर काढायचं होतं. म्हणून स्वामींनी काय केलं, एका हातामध्ये वीट घेतली, एका हातामध्ये खंगर वीट घेतली, एका हातामध्ये चीप घेतली आणि खूप जोरात घासत होते. लीळा जर आपण पाहिली तर खूप जोरात घासत होते. आपले उपरण्याचे सोगे इकडून इकडे पळत होता. तो घासायचा उद्देश काय, तर त्याच्यामध्ये जो दुःखात असलेला जीव त्याला त्या परमाणू फोडून बाहेर काढून सुखात टाकलं. अशी जडत्वामध्ये लीळा होते. जडत्वाच्या दुःखामध्ये परमेश्वर जडत्वातून बाहेर काढू शकतात. हे आमच्या स्वामींचं उदाहरण झालं. जर श्रीकृष्ण महाराजांचं उदाहरण झालं तर अर्जुन आणि श्रीकृष्ण जेव्हा स्वर्गामध्ये गेले तेव्हा सांगितलं की या पायरीवर तू पाय देऊ नको. का, तुझ्या वडिलाला या ठिकाणी काय केलेलं आहे, परमाणूमध्ये संपादकत्व केलाय, जडत्वामध्ये गेलेला आहे. तू 99 यज्ञ केले,
एक यज्ञ केला नाही तर त्याला त्या पायरीमध्ये परमाणूमध्ये देवतेने काय केलं, संपादकत्व करून टाकलं आणि ती लीळा त्या परमाणूतून बाहेर निघावं. म्हणजे यज्ञ केला म्हणून बाहेर निघालं असं आपल्याला वाटत असेल तर नाही. तो यज्ञाचं एक निमित्त होतं, पण परमेश्वराने तो परमाणू फोडला. श्रीकृष्ण चक्रवर्तीने तो परमाणू फोडून त्याच्यातला काय काढला, तो पंडू राजाचा जीव काढला आणि तो स्वर्गामध्ये पाठवला. म्हणजे जळत्वाला गेल्यानंतर सुद्धा परमेश्वर त्या दुःखातून त्याला मुक्त करू शकतात. येण्याअर्थी जळत्वाचं जे दुःख आहे ते अलीकडे घेतलं. चौकडीचं मात्र असं नाही. चौकडीला कलियुगाच्या अंती एकदा टाकला की पुढचा कलियुग येईपर्यंत चान्स लीळा नाही. एखाद्या चौकडीच्या जीवाची लीळा केली असं एखादं चरित्र आठवतं तुम्हाला, की तो चौकडीत होता आणि त्याला चौकडीतून काढून आणलं. म्हणजे चौकडीचे दुःख 7 लक्ष वर्षाचे 100% आहे, त्याच्यात कमी होणार नाही. जडत्वात जर तुमची जोड चांगली असेल तर त्या दुःखातून परमेश्वर मुक्त करू शकतात. जडत्वाची लीळा होत नाही शक्यता, परंतु कदाचित परमेश्वराचा मनोधर्म असला तर ती लीळा होऊ शकते. त्या दुःखातून मुक्त होतो. मात्र चौकडीची कधीही लीळा होत नाही. येण्याअर्थी चौकडी श्रेष्ठ असं त्या आमच्या भाष्यकारांनी सांगितलं, की येण्याअर्थी त्यांनी सांगितलं हो चौकडीचं दुःख अधिक. कारण गॅरंटेड 7 लक्ष वर्ष कलियुगाच्या अंती तुम्ही चौकडीत पडले की पुढचं कलियुग संपेपर्यंत तुम्हाला दुसरा चान्स. किती लोक जात असतील चौकडीमध्ये? किती जात असतील? काही सांगता येत नाही, कारण कलियुगी आसुळ विसुळ हिंसाचा आहे. परंतु जे चांगले लोक आहेत, विपरीत वेद्यासारखे जे लोक आहेत, ते कलियुगातही जन्मले तर ते चौकडीला जात नाही. असे कितीतरी जीव आहे की त्या जीवांना परमेश्वर त्या देहाच्या नंतर त्यांना वेटिंग लिस्ट मध्ये ठेवतात. त्याला अवगळा म्हणतात. त्याला काय म्हणतात? मायेचा अवगळा म्हणतात. त्याच्यात त्याला टाकून देतात. कलियुग संपेपर्यंत त्याला बाहेर काढत, म्हणजे चौकडीला जायचं. आणि ईश्वर दानाचा जो आहे, ईश्वराच्या माध्यमातून जो देवता फळाला गेलेला आहे किंवा कुठे सुरक्षित जागेवर ठेवलेला आहे, त्या ठिकाणून देवता काढू शकत नाही. मात्र चौकडी याच्याकरता श्रेष्ठ आहे की एखाद्या जीवाला चौकडी लागलेली आहे आणि योगायोगाने त्याला चैतन्य फळ झालं आणि चौकडी भोगवण्याचा काळ आला तर तिथून सुद्धा तो खाली काढून टाकतात. जो देवता भक्तीवाला आहे तो त्याला त्या आता तुम्ही म्हणसाल तिथं सुख भोगत होता, त्या सुख भोगत असताना त्याला दुःखात टाकलं का, तर त्याला शिक्का लागलेला आहे आणि वेळ आली आहे चौकडीची. आता जडत्वाचं बी तसंच आहे. जसं सुख फळाचं आहे ना, तसं दुःख फळाचं बी आहे. जडत्वात आहे, दुःख भोगतो आहे, चौकडी भोगवण्याचा वेळ आला तर त्या जडत्वामधून त्याला बाहेर काढून टाकते देवता. त्याला त्या जडत्वामधून बाहेर काढून टाकते, चौकडीमध्ये टाकते. जेव्हा तेव्हा चौकडी संपेल त्यानंतर त्याला जडत्व होईल. त्यानंतर त्याला, म्हणजे किती बेकार झालं त्याचं जीवन. आधीच आत्मघात केला किंवा दुसऱ्याचा घात केला, त्याच्याने नरक तर होणारच. परंतु अशा योगास्तव जर कलियुग संपत आलं तर दुःख बाकी राहिलं तर हे दुःख पेंडिंगला राहतं आणि परत जेव्हा केव्हा कलियुग संपेल तेव्हा त्याच्यातून त्याला काढून परत त्या दुःखात टाकतात. येण्याअर्थी चौकडी श्रेष्ठ, येण्याअर्थी चौकडी श्रेष्ठ आहे. म्हणून ते म्हणतात की देवतेचं आहे आधी असंत भोगवी, पाठी संत भोगवी.
अशा माध्यमातून देवतेचा नियम आहे. देवतेची भक्ती जर आचरली, देवतेची भक्ती तुम्ही आचरता 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 तुमची प्रतिबंध झाली तर देवता नरक भोगवणारच. परंतु कदाचित तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान ही भक्ती आचरता आचरता पूर्ण झाली, 100% पास झाले तुम्ही. देहाच्या पालटी देवतेचं फळ व्हावं असा तुमचा नंबरही आला, परंतु देवता काय करन, यांनी किती प्रकारचं असंत जोडलेलं आहे भक्ती आचरताना ते शोधेल आणि फळ देण्याच्या आधी कशात भाग पाठवाल, दुःखामध्ये पाठवून. देवता काय करते, आधी असंत भोगवते, पाठी संत भोग. परमेश्वराचं उलट आहे. परमेश्वराच्या भक्तीमध्ये उलट आहे. महदाश्रम, हेमाड पंडित अशा प्रकारचे जे मूर्ख लोक होते, कदाचित त्यांनी वाईट भावनेने परमेश्वराला बोलवलं पण पूजन केलं, शस्त्राचं आसन केलं, त्याच्यावर बसवलं, पूजन केलं, परमेश्वराने पूजन स्वीकार केलं. तर परमेश्वराने नियम बनवून दिले की परमेश्वराचं जेव्हा फळ होईल तेव्हा आधी संत, पाठी असंत. त्या मायेला सांगून टाकलं, यांनी जे चांगलं केलं त्याचं फळ आधी द्या, पण वाईट करायचं फळ पाहिजे तुला तेव्हा दे, पण आधी चांगलं फळ द्यावं लागेल. हा परमेश्वर भक्तीचा नियम, तो देवता भक्तीचा नियम आहे. म्हणून येण्याअर्थी जळत्वापशी चौकडी थोर, जळत्वापेक्षा चौकडी काय श्रेष्ठ आहे. नित्य नरकाचा विषय नाही. नित्य नरक नावाचे नरक आहेत, त्याचा विषय इथं नाहीच. कारण नित्य नरकासारखं दुःख जरी चौकडी तुम्हाला, त्याला चौकडी बी असली, एखादा नित्य नरकामध्ये गेलेला जीव आहे. नित्य नरक म्हणजे परमेश्वराच्या वर विपरीत बुद्धी केली, शेवटचा उपाय परमेश्वरावर त्यांनी केला, त्याच्याबद्दल त्याला नित्य नरक झाले आणि चौकडी भोगवायचा काळ आला. कोणतीच देवता त्याला त्या नित्य नरकामधून काढणार नाही. जसं जळत्वाच्या जीवाला काढलं तसं नित्य नरकाच्या जीवाला काढू शकत नाही, कारण त्याचे नियमच आहे. जोपर्यंत सृष्टीचा संहार होत नाही तोपर्यंत नित्य नरकाचा जीव त्याच्यातून काय होतो, बाहेर येत नाही. म्हणून ते म्हणतात की त्याचा विषय इथं नाही. म्हणून ते म्हणतात कदाचित जळत्वा चे आधीचे नरक याला देशवळाचे नरक म्हणतात. हे ग्रहत्व, रौरव याला देशवळाचे नरक म्हणतात. हे नरकाचा भोग जरी आधी असला आणि जळत्वाचा जरी नंतर असला तरी असं समजायचं नाही की ग्रहत्वाचं दुःख जे आहे ते जळत्वापेक्षा श्रेष्ठ आहे, असं नाही. तसं जळत्वाचं दुःख अतिशय आहे, त्याप्रमाणे चौकडीचं सुद्धा असंच आहे. चौकडीपेक्षा जळत्वाचं दुःख, आपलं जळत्वाचं दुःख हे जास्त आहे, असं यांनी याच्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे. अनेक प्रकारच्या त्यांनी उदाहरणं दिलेली आहे आणि सांगितलं आहे की चौकडीचे जर दुःख श्रेष्ठ असते तर चैतन्य मृत्तिका हा सकळ फळाचा शेवट. आमच्या भाष्यकारांनी एक पक्ष उच्चारलेला आहे, चैतन्य मृत्तिका हा सकळ फळाचा शेवट. चैतन्य म्हणजे चिज्जळ फळ, मृत्तिका म्हणजे स्थूल परमाणू म्हणजे जळत्व. हे कर्मराटीमध्ये सर्वात शेवटची भूमिका, सर्वात सुखाची भूमिका चिज्जळ फळ, सर्वात दुःखाची भूमिका मायेचं जळत्व. जर चौकडी जर असती तर आमच्या पक्षकारांनी सांगितलं असतं चैतन्य मृत्तिका याच्या पलीकडे चौकडी हा दुःखाचा शेवट, असं कुठे सांगितलं नाही. असं त्यांनी अनेक प्रकारचे उदाहरणं आपल्याला दिलेले आहे. चौकडीचे दुःख भोगवल्या जातात, परंतु जडत्वाचे दुःख त्यापेक्षा अतिशय आहे. कारण लोक विचार करतील आता काही करून घ्या, चौकडी कोणी पाहिली, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आज जर तू हिंसा केली तर देहाच्या पालटी तुला या 13 भेदी नरकाची काय होईल,
देहाच्या पालटीत, देहातून निघाले की भूतयोनी झालीच. किती बेकार. बरं, असा मेल्यानंतर ज्ञानियाच्या ठिकाणी भजन घातल्यानंतर कृतदेव नासतं. पण असं कुठं लिहिलं नाही की आत्मघात केल्यानंतर ग्रहत्व होतं, आणि ग्रहत्वाला सुद्धा एखाद्या ज्ञानिया पात्राच्या ठिकाणी जर तुम्ही क्रियाप्रवेशन केली तर ग्रहत्व नासतं, असं कुठं लिहिलेलं नाही. ते भोगावंच लागणार. 12×8=96, ते चुकणार नाही. म्हणून ते म्हणतात की जरी ते दुःख आधी भोगवले आता जडत्वाच्या, पण जडत्वाच्या दुःखापेक्षा त्यांचं दुःख खूप कमी आहे. परंतु आपल्या दृष्टीने ते दुःख दुःखच आहे. कोणतं कमी असो का जास्त असो, पण आपल्याला आता भूतत्व योनीला गेला, काय थोडं दुःख आहे? थोडं दुःख आहे त्याला? खूप दुःख आहे. अतृप्त आत्मा म्हणतात लोक. जे सुशिक्षित लोक आहे ना, त्याला काय म्हणतात? अतृप्त आत्मा. म्हणजे काय? भूत. अतृप्त आत्मा म्हणजे काय? भूत. ज्याचं तृप्त झालेलं नाही, ज्याच्या शरीरात प्राण असताना सुद्धा जबरदस्ती काढला गेला, याला अतृप्त आत्मा म्हणतात. म्हणून ते दुःख आपल्याला आधी भोगवलं जातं, पण त्याच्यापेक्षा जे नरक आहे जडत्वाचे ते दुःख थोर आहे असं त्यांनी सांगितलं. परंतु नित्य नरक, दैवराटीच्या शेवट, नरकाचा शेवट आहे, हे नित्य नरक वडवा नळ अग्नीसारखे आहे. तो अग्नी लय खतरनाक राहतो. त्याप्रमाणे जडत्वाचे नरक, याच्यामध्ये कोणती अशा प्रकारची आपल्याला जडत्वासारखी लीळा होणार नाही. म्हणून ते म्हणतात की प्रत्यक्ष युधिष्ठिराला दाखवलं. मागेही सांगितलं मी, महादाईसा प्रतिदेवानी सांगितलं. स्वामींनी निरूपण केलं की युधिष्ठिर 7 अहोरात्र या ठिकाणी राहिला. श्रीकृष्ण चरित्रात महादाईसाने प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर स्वामींनी दिलेलं आहे की 7 दिवस तो या कलियुगात राहिला. तर त्याला त्या चौकडीच्या नरकातून जावं लागलं. अर्थात चौकडीचे जीव कोणते होते? तर मागच्या कलियुगातले चौकडीचे जीव ते आता होते. त्या नरकातून त्याला जावं लागलं. आणि यमदूत, लोक म्हणतात ना, गदा राहते, मोठमोठे डोळे राहतात, मोठं घागर राहते, खालून जाळ लावतात, हे सर्व रौरवाचे नरक आहे. त्याच्यामध्ये त्याला टाकतात, वर मुंडक केलं की गदेने मारतात. हे जे नरक आहेत, हे नरक अन्य राठीच्या शास्त्रातही दिलेले, यालाच रौरवाचे नरक म्हणतात. आत्मघात केला की हे नरक आहेच. तेव्हा त्या युधिष्ठिराला 7 दिवस कलियुगात राहिला, तर त्याला त्या नरकाचं दर्शन केलं. अशा प्रकारचं स्पष्ट सांगितलेलं आहे की त्याला त्या ठिकाणी युधिष्ठिराला नुसुद्धी वासना राहिली. वासना काय राहिली? कशाची वासना होती? आत्मत्व. राज्यावर बसू द्या, पण काय कशा करता त्यालाच बसवत होता तो? स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंधी त्याज्य. संबंधियाचा संबंध तो, हे श्रीकृष्ण चक्रवर्तीला बी अभिप्रेत येत नव्हतं. म्हणून त्याला संबंधियाचं आत्मत्व, नातू म्हणजे आत्मत्वच झालं ना, म्हणून तो थांबला. तसं थांबायला पाहिजे होतं अर्जुनाने. अर्जुनाचा नातू होता, पण अर्जुन निघून गेला आणि हा युधिष्ठिर थांबला. तर त्याला त्या वासनेच्या वारीचं दुःख. नरक तर काही होऊ शकत नाही, प्रेमाला जाणार आहे, कोण संबंधाला जाणार आहे, परंतु अयोग्यता लागली. खूप महत्वाचं आहे. परमेश्वराचा प्रेमिया जरी असला आणि त्याच्याकडून चूक झाली
तर अयोग्यता लागते, आणि अयोग्यता लागले की ते भोगावी लागतेच. म्हणून परमेश्वराने काय केलं, श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्या दर्शनाच्या निमित्ताने त्याला टिकून घातलं. आणि जो जोडलेला भोग आहे, जो जोडलेला त्याने वासनेचे नरक आहेत, त्याची जी अयोग्यता आहे ती परमेश्वराने काय केली, नासून टाकली. मग अशा प्रकारचे चौकडीचे नरक कोणीही असो, त्यालाही जर आचरण केलं नाही तर त्याला होतात. प्रेमी असो का ज्ञानियाशी सुद्धा चौकडीचे नरक चुकत नाही असं देवा सांगतात. ज्ञानियाशी प्रतिदेह आणि चौकडीचे नरक न चुकती. जो शाब्द ज्ञानी आहे याला बी चौकडीचं नरकन प्रतिदेह चुकत नाही. परंतु जेव्हा त्याला अपरोक्ष ज्ञान होतं ना, जेव्हा त्याला दुसरं ज्ञान होतं ना, त्या माध्यमातून तो काय करतो, ते नासून टाकतो. त्याच्यामध्ये पावर येते, आणि पावर आल्यामुळे ते नरक तो काय करतो, नासून टाकतो. म्हणून अशा माध्यमातून जर चुकला तर हे नरक प्रत्येकाला होणार. युधिष्ठिराचं उदाहरण दिलं. युधिष्ठिर द्वापार युगामध्ये जन्मला हो, कलियुगाचा लवलेशच नाही. या युगात जरी राहिला तर अन्नोदक काही सेवन केलं नाही तरी बी नरकाचं दर्शन झालं. आता विचार करा, आपण कलियुगात जन्मलो, नशुद्ध जन्मलो नाही, तर आपण जन्मल्यानंतर खूप मोठा उत्सव करतो. त्याला काय म्हणतात, अन्नप्राशन. काय म्हणतात, काय म्हणतात, अन्न खायला लागला की कार्यक्रम करतात, त्याला काय म्हणतात, अन्नप्राशन. आहे का नाही, मोठा कार्यक्रम करतो. म्हणजे किती सुंदर हा नरकाला जावा. तो आतापर्यंत काहीच करत नव्हता, पण खायला लागला, मोठा कार्यक्रम केला. जाय वाजत गाजत नरकाशी जाय. म्हणून ते म्हणतात की कलियुगात जन्मणं हेच चुकी आहे. त्याच्यात अन्नोदके सेवी, तिथून तो अन्न खायला लागला. आता कसं खायला लागला, कसंही खाऊ, नीतीनं खाओ का अनितीनं खाओ, पण खातो कोणत्या युगात आहे, कलियुगात. जीव धर्म भोगायला लागला, हिंसा करायला लागला, नाना प्रकारची हिंसा करायला लागला. कवन मायेच्या पोटी रिगेल. आता आपण कोणत्या मायेच्या पोटात रिक्षान, कोणती माता आपल्याला नरक भोगवेल, नक्कीच अशा प्रकारचे जे नरक जोडलेली जी देवता आहे ते आपल्याला भोगवेल. ते नेनिजे ना निश्चितपणे जाणीजे. चौकडीच्या भोगाचं स्थान खूप लांब राहिलं, परंतु त्या आधीच अशा प्रकारचं कर्माचं आपण काय करतो, जोडतो. त्याची पात्रता आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लाभते, आणि त्या क्रियेसहित आपण नरकाला जातो. ज्याही क्रिया करतो आपण कर्मरातीमध्ये, या कर्मरातीच्या क्रियेच्या माध्यमातून आपल्याला काय प्राप्त होणार आहे, नरकच प्राप्त होणार आहे. कारण उदरनिर्वाहासाठी केलेल्या क्रिया, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने कमवलेलं द्रव्य, भोग कमी जास्त राहील. जास्त नीती केली तर जास्त नरक होते. एखाद्या नियमाने नित्य नियमाने राहिला तर नरक तर होणारच. कारण कलियुगी जन्म मात्रे चौकडीपर्यंत नरक त्यालाही होणारच आहे. जो अनिती करेल त्याला अतिशय प्रमाणात होणार आहे. म्हणून ते सांगतात की या माध्यमातून त्या चौकडीचे नरक अलग अलग आहे आणि प्रत्येकाला होतात. मग होता कसे काय एकाएकी, तर हा काय करतो, चहुयुगी, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग असे 4 युग आहेत. या 4 युगामध्ये हा काय करतो, फक्त हिंसा करतो. फक्त काय करतो,
हिंसा करतो. आता हे हिंसा वरून करत 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 खाली कलियुगापर्यंत आला. कलियुगामध्ये बी हिंसा करायला लागला तर हे नरक चौकडीला पुरवणी होतील. त्याच्यामध्ये कुवासना, वासना हे आहे, इंद्रियाच्या माध्यमातून विचित्र प्रकारचे क्षोभ प्राप्त करून घेतो. आपला इंद्रियाचा स्वार्थ पूर्ण होण्यासाठी दुसऱ्याच्या जीवनाचा खराबा करतो. हे युग सामर्थ्याचे नरक आहे, चौकडीचे नरक आहे. म्हणून ते म्हणतात की असे चौकडीचे नरक जे आहेत ते कुठं भोगवल्या जातात. आतापर्यंत भोगवायचं ठिकाणच सांगितलं नाही. म्हणून ते म्हणतात स्वर्गाच्या यमपुरीमध्ये. स्वर्ग माहित आहे तुम्हाला, प्रत्येक जण मानवा पंथाचा बी असो वारला की कैलासवासी नाही ते स्वर्गवासी. अरे तू एवढा मोठा परमेश्वराची भक्ती केली ना, कशाला स्वर्गातनं कैलासात जा. तू परमेश्वराच्या प्राप्तीची आशा करत होता आणि मेल्यावर कै लावलं की तो कैलासच वासी म्हणतो. बरेच लोक, उपदेशी लोक कैलासवासी म्हणतात किंवा स्वर्गवासी म्हणतात. चुकीचं आहे. तुम्ही जर परमेश्वराचे उपासक आहे तर काय अशा तो स्वर्ग, त्या स्वर्गामध्ये यमांचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी नरक भोगवल्या जातात. ते स्वर्ग त्या यमाची राजधानी आहे. जशी आपली भारताची राजधानी दिल्ली आहे, मुंबईची, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. हे सर्व यमदूत एका ठिकाणी येतात आणि एका ठिकाणी येऊन या देशावळाचे नरक, जे ग्रहत्व, प्रेतत्व, रौरव, हे सर्व कोण भोगवतात? या स्वर्गाच्या 22व्या पुऱ्यामध्ये हा व्यापार चालतो. प्रत्येक जे देवता आहेत, आपण ज्याला यम म्हणतो ते देवता आहेत, त्या देवतेच्या प्रतिमा आहेत. त्या देवता त्याला काय करतात? प्रत्येक जीवाला हे नरक त्या ठिकाणी बोलतो. तुम्हाला माहित प्रतिदेहाचं नरक किती कठीण आहे. काहीच केलं नाही आणि मेल्यावर फक्त मेला तर मोठं पोट, मोठं तोंड, काळीमुळी हातपाय, गळा बारीकसा, भूक अशी लागते की खूप मोठा पर्वत एवढं अन्न खाऊन घ्यावं. पाणी असं लागतं की समुद्रभर पाणी पिऊन घ्यावं. भेटत मात्र किती साधं आहे. कोणताच घात केलेला नाही या माणसाने. या माणसाने कोणताच घात केला नाही, परंतु आयुष्यभर विकल्प करत गेला. चांगलं वाईट, चांगलं वाईट. घाण मधून गेला की कानाला, आपल्या नाकाला अत्तर जर लावलेलं असलं लग्नाला एखाद्या शेजारी, तर जोरात सुंगून काय करतो? वाज घेतो. हा जो प्रकार आहे, या प्रकाराच्या माध्यमातून देहाच्या पालटी जे नरक होतात त्याला प्रतिदेहाचं नरक होता. सर्वसाधारण माणसाला या नरकाचा भोग इतका मोठा आहे, तर याच्या पलीकडे ज्याने आत्मघात केला, दुसऱ्याचा केला, स्वतःचा केला, तर किती प्रकारचे दुःख असतील. फक्त हे दुःख नासायला इलाज आहे. जे देहाच्या पालटी आपोआप अशा बिमारीने वगैरे रोगाने मेलेले जे आहेत त्यांना जे प्रतिदेह होतं ते देवानी सांगितलं, बाई 10 दिवसा भित्री कीजे ते पावे, असं देवानी सांगितलेलं आहे. ते तरी त्याला इलाज आहे. पण जे आत्मघात करतात त्यांना कोणत्याही प्रकारचा हे नाही. हे जे नरक आहेत, हे नरक देहाच्या पालटी भोगवल्या जातात. म्हणून असं समजायचं नाही की प्रतिदेहाच्या नरकाचं दुःख खूप आहे आणि जळत्वाच्या नरकाचं दुःख कमी आहे. याच्यापेक्षा ते दुःख काय आहे? जास्त आहे. त्याचं आपण काही हेही करू शकत नाही. जो अनुभव घेईल त्यालाच